नमस्कार, किचन कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनेलवर आपले स्वागत आहे। आज मी तुम्हाला सुक्का ढेसा कसा बनवायचा ते दाखवणार आहे। झटपट असा बनतो आणि मसालेदार, खूप चविष्ट आणि टेस्टीही लागतो। तर दाखवते तुम्हाला कसा बनवायचा। ढेसा घेतलाय, बाजारातून आणली पेंडी। याला आपण कट करून घेणार आहोत। 3 भाग पाडायचे आपण याला या प्रकारे। नंतर याची साल काढून घ्यायची आपल्याला दोन्ही साइडून। तुम्हाला किती मोठा आकार पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही ढेसा कट करू शकता। मी 3 वेळा कट केलाय। अशी साल काढून घ्यायची सर्वच ढेस्यांची आपल्याला। या प्रकारे आपली साल काढून झाली। आता आपण याला शिजण्यासाठी ठेवून देणार आहोत। छान असे कट करून झालेत। एका टोपामध्ये पाणी घेतले, त्याच्यामध्ये मीठ टाकूयात आपण। मीठ आधी टाकल्यामुळे ढेसाला खूप अशी टेस्ट येते आणि खूप मस्त लागतो। 1 चमचा मीठ टाकले। आता ढेसा टाकायचे, स्वच्छ धुवून घेतला आणि मग टाकायचा शिजण्यासाठी। आता झाकण लावून आपण याला शिजवून घेणार आहोत। मस्त असा ढेसा हा खूप सुंदर रेसिपी आहे, तुम्ही नक्की बनवा, तुम्हालाही आवडेल। आपण ढेसा शिजलाय का बघूया। छान असा गिरच ढेसा शिजवा। खूप छान असा ढेसा शिजलाय। आता ढेसा बनवण्यासाठी लागणारे साहित्य ते दाखवते आधी तुम्हाला काय काय लागतं। तेल घेतलंय, हे शिजवून ढेसा घेतलाय आपण। हे कारळं भाजून त्याचं कूट केलंय। हे शेंगदाण्याचं आपलं कूट आहे। आपलं लाल तिखट, हळद आणि बारीक कट केलेला कांदा। आता कसा बनवायचा ते दाखवते। कढई घेतली, त्याच्यामध्ये तेल ओतून घ्यायचे। आता कांदाही टाकायचे। छान असा कांदा परतून घ्यायचे आपल्याला, चविष्ट ढेसा लागतो। या प्रकारे आपला कांदा भाजून झालाय। त्याच्यामध्ये आपण लाल तिखट टाकूयात, थोडी हळदही टाकायची आणि आपण ढेसे जे शिजवून घेतले ती याच्यामध्ये टाकून घ्यायचे। मीठ टाकलं नाही कारण शिजताना टाकलं होतं। आता ढेसे टाकूयात आपण। कूटही टाकायचं आपलं शेंगदाण्याचं, कारळ्याचंही कूट टाकूयात। छान असं हे परतून घेऊयात आपण। मस्त असं छान असं एकजीव केल्यानंतर ना आपण ह्याला झाकून 5 मिनिटाला वाफलून देणार आहोत मध्यम आचेवरती। छान असं चविष्ट बनतो हा ढेसा। तर झाकण लावून 5 मिनिटासाठी ठेवून देऊयात। जर तुम्हाला ढेसाची रेसिपी आवडली तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। आता आपण 5 मिनिटांनी उघडून बघूयात कसा झालाय आपला ढेसा। छान असा चमचमीत ढेसा झालाय, तेलही सुटलंय, म्हणजे मस्त असा वाफललाय। डब्याला नेण्यासाठी तर हा ढेसा खूप मस्त लागतो आणि ज्याला आवडत नसेल तर या प्रकारे बनवून बघा, तुम्हालाही खूप खूप आवडेल। आणि असेच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा। ज्यांनी लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट केल्यात त्यांना धन्यवाद। आणि असेच आमचे व्हिडिओ बघा आणि नक्की सांगा आपली ही आजची रेसिपी कशी झाली आहे। मस्त काय, स्वस्त राहा। धन्यवाद।